नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. नुकतीच भूतानमध्ये आंतरराष्ट्रीय आट्यापाट्याची स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेत भारतीय संघानं सुवर्णपदक जिंकलं. भारतीय संघात आपल्या कळमची निकिता धर्मराज शिंदे ही शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी या संघात होती आणि तिनं भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केलेली आहे. आट्यापाट्या हा तसा ग्रामीण भागातील खेळ आणि तो सर्व जगात खेळला जात नसावा असं दिसतंय, पण तो आशियात मात्र खेळला जातो. भारतीय संघानं या स्पर्धेत श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया आदी संघावर मात केली आणि अंतिम सामन्यात भूतानच्या संघावर विजय मिळवत सुवर्णपदक काबीज केले. सुवर्णपदक विजेत्या या संघातील निकिता शिंदे ही कळमच्या विद्याभवन हायस्कूलचे क्रीडा शिक्षक मडके गवार अकॅडमीचे गवार आदींनी तिला मार्गदर्शन केलं होतं, खेळाच्या टिप्स दिलेल्या होत्या आणि त्यामुळंच निकिताची निवड भारतीय संघात झाली. भारतीय संघात निवड झाल्यानंतर काही दिवसापूर्वी भूतानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय आट्यापाट्याच्या स्पर्धेत ती भारतीय संघात खेळाडू म्हणून खेळली. तिनं असा काही खेळ केला की त्यामुळं भारतीय संघाला सतत यश मिळत गेलं आणि अंतिम सामन्यात भूतानवर मात करत सुवर्णपदक जिंकता आलं. भारतीय संघाचं आणि या संघातील एक खेळाडू असणाऱ्या निकिताचं आपल्या चॅनल अभिनंदन करतं आणि अशीच निकितानं आणि भारतीय संघानं पण यशाची शिखरं गाठोत अशी कामना करतो. काल सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असणाऱ्या हातीज येथे दुर्दैवी घटना समोर आली आहे. हातीज येथील मूळ रहिवासी असणाऱ्या आणि नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करणाऱ्या पाटील या मुख्याध्यापकांनी आपली पत्नी आणि 2 लहान मुलांना विष दिलं आणि त्यानंतर स्वतःचंही जीवन संपवलं. 4 जणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळं संपूर्ण हातीज गाव शोकाकुल झालेलं आहे आणि ही घटना तशी सर्वांनाच चिंतन करण्यास लावण्यासारखी आहे. कारण पाटील सर हे मुख्याध्यापक होते. जिल्हा परिषदेच्या शाळेत ते आपलं शिक्षण देण्याचं योगदान देत होते, परंतु त्याचबरोबर अति हव्यासापोटी त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा नाद आणि ह्याच्यात आता ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळं शेअर मार्केट सततच घसरतं आहे, कधी चढतं आहे आणि यामुळं त्यांना जवळपास 1 कोटीपेक्षाही जास्त रक्कम त्यांची या शेअर मार्केटमध्ये ते बुडाली आणि हे कर्ज कसं फेडायचं, तर पुढचं जीवन कसं जगायचं या चिंतेतून त्यांनी काल हे टोकाचं पाऊल उचललं असावं असं पोलिसांचं पण मत आहे. चांगला लाखाच्या आसपासचा पगार असतानाही
मग अति हव्यासापोटी जी आजची तरुण पिढी करते त्यानुसारच पाटील यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचं सत्र सुरू ठेवलं होतं आणि त्या शेअर मार्केटनं त्यांना दगा दिला आणि 1 कोटी रुपयापेक्षाही जास्त कर्ज त्यांच्या डोक्यावर झालं आणि त्यातूनच त्यांनी सर्व कुटुंबाचं आत्महत्येचं टोकाचं असं पाऊल उचललं. पाटील यांच्या एक चिठ्ठी मिळाली आणि त्या चिठ्ठीत त्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये असं स्पष्ट लिहिलं आहे. पाटील हे न हाताला येणारा आशेचा चंद्र शोधण्याच्या मार्गावर गेले आणि त्यांना असं टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या अण्णातर्फे सर्व तरुण बांधवांना कळकळीची विनंती आहे की लगेच झटपट आणि लगेच कोणी श्रीमंत होत नसतं. जीवन सुखनेव जगायचं असेल तर त्याला कष्टच करावे लागतात आणि कष्टातून आपल्या घाम गाळून मिळवलेला पैसा हा चिरंतन आपल्यापाशी राहत असतो आणि तो तुम्हाला सर्व काही देत असतो. तेव्हा असं टोकाची पावलं उचलू नका. कुठल्याही याच्यात आपल्याला जमतंय तेवढंच करा. जास्त हव्यास बाळगू नका. दरवर्षीप्रमाणे बरोबर 6 जूनला मृग नक्षत्राचं आगमन झालं आहे. मृग नक्षत्राच्या पूर्वी मान्सूनपूर्व काही भागात जोरदार पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळंच त्या भागातील शेतकरी पेरणी पण करू लागलेले आहे. परंतु 1 आठवडा झाला मृग नक्षत्र येऊनही पाऊस कुठंच पडेना गेला आहे. शेतकऱ्यांनी पूर्व मशागत करून ठेवलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आता आभाळाकडं आहे. पाऊस केव्हा पडणार, तो मुबलक पडेल का आणि जमिनीत लवकर ओलं खोलपर्यंत जाईल का, या विचारात शेतकरी आहे आणि ज्यावेळेस योग्य अशी ओल निर्माण होईल त्यावेळेस शेतकरी मग पेरणीला सर्वत्र सुरुवात करेल असंच दिसतंय. कृषी खात्यानंही 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पाऊस झाला तरच पेरणी करा अशा सूचना शेतकरी बांधवांना दिलेल्या आहेत. आता अनेक हवामान अभ्यासकाचं, हवामान खात्याचं म्हणणं आहे की 15 जूननंतर सर्वत्र जोरदार पाऊस पडेल. आता त्यावरच सर्व शेतकऱ्यांची, सर्व जनतेची आशा आहे. आता आपण थांबतोय. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.